धुळे जिल्ह्यामध्ये रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, रस्त्याची चाळण झालेली आहे, त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते। तसंच रस्त्याच्या खड्ड्यांकडे टोल प्रशासनाचं देखील दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। धुळे ते चाळीसगाव दरम्यानच्या मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत। अहिल्यानगरमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर येथून 7 आरोपींना ताब्यात घेतले। जवळपास 60 लाखांच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये लौकी गावात झोपडीत राहणाऱ्या वृद्ध महिलेला 83,000चं वीज बिल आलंय। घरात केवळ एक पंखा आणि बल्ब आहे, त्यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झालाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी झाली। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचं पूजन केलं। तर यानिमित्त आयोजित मिरवणुकीत देखील सावकार यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। जळगावच्या एरंडोल नगरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त 5,555 वृक्षांची लागवड केली जाणार आहे। भवानीनगर, लांडापूर आणि पद्मालय परिसरामध्ये विविध प्रकारची झाडं लावण्यात येणार आहेत। एरंडोल तालुक्यामध्ये ही झाडं लावण्यात येणार आहेत आणि या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनानं केलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।